व्हॅलेंटाईन डे स्पेशल भाग 3 यामध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला तुमचा जोडीदार कुठे भेटेल यासाठी आणखी एक सूत्र आहे. ते म्हणजे मुलाच्या बाबतीत विवाहकारक शुक्र व मुलींसाठी विवाहकारक गुरु कुठल्या भावामध्ये आहे ते बघावे. यासाठी पत्रिकेत लग्न कोणते आहे ते पाहिले नाही तरी चालते. चला तर मग बघू. मुलाचा शुक्र कोणत्या स्थानात आहे व मुलीसाठी गुरु कोणत्या स्थानात आहे. दोन्ही ग्रहांचा आपण एकत्रित अभ्यास करणार आहोत. गुरु व शुक्र म्हणजे दोन्हीपैकी एक ग्रह लग्नात असतं. पार्टनर स्वतःहून तुम्हाला प्रपोज करेल. जिथे तुमच्या ओळखीचे लोक आहेत ती व्यक्ती सुंदर व आकर्षक असेल. एखाद्या मॅट्रिमोनी साईटवर सुद्धा तुमची भेट होऊ शकते. म्हणजे मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु लग्नात असता पार्टनर प्रपोज करेल व मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र लग्नात असता मुलगी स्वतःहून मुलाला प्रपोज करेल. गुरु व शुक्र धनस्थानामध्ये असतं. ज्वेलरी शॉप, बँक, जिथे पैशाची आवक जावक असते किंवा लोन देण्याचे काम केले जाते अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा जोडीदार भेटेल. धनस्थान कुटुंबाचेही आहे, त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीमार्फतही जोडीदाराची भेट होईल. मुलाच्या पत्रिकेत शुक्र धनस्थानात असता पत्नी कमावणारी असेल. गुरु किंवा शुक्र तिसऱ्या भावामध्ये असता पोस्ट ऑफिस, टेलिकॉम, बुकशॉप, लहान यात्रा या ठिकाणी तुम्हाला तुमचा भावी जोडीदार भेटू शकतो. तिसरे भाव सोशल मीडियाचे पण आहे, त्यामुळे ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर देखील तुमची पहिली भेट होईल. आधी बोलणे होईल व नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. हे भाव शेजारी, लहान भाऊ बहीण यांचेही आहे, त्यामुळे शेजाऱ्यांकडून किंवा लहान भाऊ बहिणींकडून भावी जोडीदाराशी ओळख होऊ शकते. गुरु व शुक्र चौथ्या भावामध्ये असता कॅफे, रेस्टॉरंट, कारचे शोरूम, वाहनांशी संबंधित कामे, बस, ट्रेन यामध्ये तुमची तुमच्या जीवनसाथीशी पहिली भेट होईल. चौथे भाव हे घराचे स्थान आहे, त्यामुळे तुमची घरीही भेट होऊ शकते. भावी जोडीदार तुम्हाला बघायला तुमच्या घरी येईल किंवा तुम्ही दोघे एकाच शहरातले असू शकता. गुरु किंवा शुक्र पत्रिकेमध्ये 5व्या स्थानात असता थिएटर, क्लब, पार्क, जिथे तुम्ही सहज फिरायला जाता तेथे तुमची भावी जोडीदाराशी पहिली भेट होऊ शकते. किंवा जिथे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी केल्या जातात किंवा हॉलिडे ट्रिपवर तुम्ही जिथे एन्जॉय करायला जाता अशा ठिकाणीही तुम्हाला तुमचा जोडीदार भेटू शकतो. 5वे स्थान हे विद्याचेही स्थान आहे, त्यामुळे कॉलेज, युनिव्हर्सिटी येथेही भेट होऊ शकते. गुरु किंवा शुक्र पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात असता डेली रुटीनचे काम तुम्ही जिथे करता तिथे तुमचा जोडीदार भेटेल. लीगल इन्स्टिट्यूशन किंवा जिथे लोन मिळते अशी जागा किंवा स्पर्धात्मक परीक्षा तुम्ही द्यायला गेला तिथेही तुमचा जोडीदार भेटू शकतो. किंवा मामाच्या घरी तुमची भेट होऊ शकते. किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्येही भेट होऊ शकते. गुरु शुक्र पत्रिकेमध्ये 7व्या भावात असतं. 7वे भाव हे विवाहाचे स्थान आहे, त्यामुळे बहिणीच्या लग्नात, मित्रमैत्रिणींच्या लग्नात किंवा लग्नाशी संबंधित कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जोडीदार भेटेल. 7वे स्थान हे बिझनेसचे आहे, त्यामुळे तुम्ही बिझनेस करत असाल तर त्यासंबंधी मीटिंगमध्ये किंवा सेरेमनीमध्ये तुमची पार्टनरबरोबर पहिली भेट होऊ शकते किंवा सोशल मीडियावरही होऊ शकते. तुमचा बिझनेस पार्टनर तुमचा लाईफ पार्टनर होऊ शकतो किंवा तुमचा क्लायंट देखील लाईफ पार्टनर होऊ शकतो.
गुरु व शुक्र अष्टमात असता काय होते ते आपण पाहू. अष्टम स्थान हे मृत्यूचे, आजारपणाचे किंवा स्मशानभूमीचे स्थान आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तर तुमची भेट होणार नाही. या स्थानावरून शांत ठिकाणी, जिथे कोणी गर्दी करत नाही, म्हणजे जी जागा पब्लिक प्लेस नाही, अशा ठिकाणी तुमची भेट होईल. लायब्ररी, जिथे डार्क प्लेस आहे, किंवा उच्च शिक्षण घेतो ते युनिव्हर्सिटी किंवा जुनी इमारत, अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा भावी जोडीदार भेटेल. किंवा CAच्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या ॲस्ट्रोलॉजरच्या घरी भेट होऊ शकते. हे 8वे स्थान हे सासरचे स्थान आहे. त्यामुळे स्वतःच्या सासरीही तुमची जोडीदाराशी पहिली भेट होऊ शकते. किंवा तुम्ही स्थळ पाहण्यासाठी सासरी गेल्यावर तिथेही भेट होते. गुरु शुक्र नवमामध्ये असताय. नवम स्थान हे धर्माचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक स्थळ, जत्रा, उरूस, मोठी यात्रा असते, तिथे तुम्हाला तुमचा जोडीदार भेटू शकतो. किंवा तुमच्या टीचरच्या घरी किंवा कॉन्सलरच्या ऑफिसमध्ये किंवा फॉरेन यात्रा करतानाही तुम्हाला तुमचा भावी जोडीदार भेटू शकतो. जोडीदाराच्या भावंडांचे हे स्थान आहे. त्यामुळे त्याच्या भावंडांशी ओळखीतूनही तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल. गुरु किंवा शुक्र दशमात असता तुम्ही काम करता त्या ठिकाणी किंवा IT हबमध्ये तुमची तुमच्या जोडीदाराशी पहिली भेट होईल. ऑफिस पार्टी किंवा कॉन्फरन्स मीटिंग येथेही भेट होऊ शकते. किंवा वडील स्वतःच तुमच्यासाठी स्थळ आणतील. गुरु किंवा शुक्र एकादशामध्ये असता सोशल मीडियावर तुमची भेट होऊ शकते. मोठा भाऊ, मित्रमैत्रिणींमार्फत पार्टनर भेटेल. मोठ्या पार्टीमध्ये किंवा एन्जॉय करता अशा ठिकाणी भेट होऊ शकते. किंवा ज्यांच्याशी रोज गप्पा मारता सोशल मीडियावर, ती व्यक्तीही लाईफ पार्टनर होऊ शकते. आता शेवटचे स्थान म्हणजे व्ययस्थान. गुरु शुक्र व्ययस्थानामध्ये असता हॉस्पिटल, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन येथे तुम्हाला तुमचा पार्टनर भेटू शकतो. किंवा विदेशामधूनही स्थळ येऊ शकते. तुमचे सासर खूप दूर असेल. तुमची तुमच्या भावी जोडीदाराशी शांत वातावरणामध्ये भेट होईल. काका किंवा आत्याच्या ओळखीने किंवा त्यांच्या घरी देखील भेट होऊ शकते. आशा करते की ह्या 3 भागांमधील दिलेल्या माहितीचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोग होईलच आणि तुम्हाला तुमचा भावी जीवनसाथी मिळेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.